नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी मेडिकल कॉलेजेसचे कट ऑफ हे वाढणार का कमी होणार हा महत्त्वाचा विषय असतो आणि याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असतो की पेपर टफ निघलेला आहे का मागच्या वर्षीपेक्षा इझी निघलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा कट ऑफ हे वरती जाणार का कट ऑफ हे उतरणार हे मोठ्या प्रमाणात डिपेंड असतं। मात्र याच्या व्यतिरिक्त अजून एक फॅक्टर असतो, तो म्हणजे की ह्या वर्षी सीट्स किती वाढलेल्या आहेत किंवा मागच्या वर्षीपेक्षा काही कॉलेजेस कमी झालेले आहेत का, हा फॅक्टर सुद्धा ऍडमिशन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा असतो। या वर्षीच्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजेससाठी 8 सप्टेंबर पासून चॉईस फिलिंग ही चालू होणार आहे। पण ही चॉईस फिलिंग चालू होण्याच्या अगोदर आपल्या समोर एक लिस्ट अवेलेबल झालेली आहे। या लिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळते की ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये किती सेमी गव्हर्नमेंट BMS चे नवीन कॉलेजेस ऍड होणार आहेत आणि हे नवीन कॉलेजेस ऍड झाल्यामुळे याचा कट ऑफ वरती सुद्धा इम्पॅक्ट हा होणारच आहे। आता कोणते नवीन कॉलेजेस ऍड झालेले आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो पहिलं जे कॉलेज आपल्याला दिसतंय तर मध्य प्रदेश स्टेट मधलं हे कॉलेज आहे, ज्याचा आपल्या कट ऑफ वरती त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही। मात्र खाली जे कॉलेज आपल्याला दिसतंय त्या कॉलेजचं नाव आहे शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जे आहे सांगली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे। आणि टोटल इंटेकची जी कॅपॅसिटी आहे, टोटल 60 सीट्स या कॉलेजला ह्या वर्षीच्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी मिळालेले आहेत। आता ही जी लिस्ट आहे वरती तुम्हाला टायटल दिसत असेल की लिस्ट ऑफ कॉलेजेस ग्रांटेड LOP म्हणजे लेटर ऑफ परमिशन मिळालेले आहे, कशासाठी, अकॅडमिक इयर 2025-26 साठी। सो ह्याच वर्षीसाठी या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे। या कॉलेजमध्ये टोटल 60 सीट्स असणार आहेत। आणि दुसरं जे कॉलेज आहे ते कॉलेज आहे श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जे की आहे अकोलामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्येच अकोला येथे हे कॉलेज आहे। आणि या कॉलेजला मात्र 100 सीट्सची इंटेक कॅपॅसिटी असणार आहे, म्हणजे टोटल 100 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे। आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक कॉलेज महाराष्ट्रामध्ये ऍड झालेलं आहे। या तिसऱ्या कॉलेजचं नाव आहे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर, जे की आहे परभणीमध्ये। आता या कॉलेजची टोटल इंटेक कॅपॅसिटी किती आहे बघा, तर टोटल 100 सीट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, म्हणजे दोन कॉलेजेस 100 सीट्सचे आणि एक कॉलेज 60 सीट्सचं, म्हणजे टोटल 260 सीट्स या नव्याने महाराष्ट्रामध्ये ऍड होत आहेत, ज्याचा कट ऑफ वरती बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा आपल्याला बघायला मिळेल। आणि कदाचित 8 तारखेच्या अगोदर सुद्धा काही नवीन कॉलेजेसची परमिशन येऊ शकते, ते कॉलेजेस सीट मॅट्रिक्स मध्ये ऍड होऊ शकतात। आता 2024 मध्ये जी ऍडमिशन प्रक्रिया झाली होती, या 2024च्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये टोटल 104 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस हे मागच्या वर्षी आपल्याला बघायला मिळाले होते। मात्र आता जी काही परमिशन मिळालेल्या कॉलेजेसची यादी समोर आलेली आहे, तर मागच्या वर्षीच्या 104 मधले फक्त 98 म्हणजे फक्त 104 पैकी फक्त 98 कॉलेजेसचीच फक्त परमिशन आपल्याला आलेले दिसते। बाकी 6 कॉलेजेस अजून असे आहेत मागच्या वर्षीचे ज्यांना अजूनही परमिशन आलेली नाही। सो कदाचित ते 6 कॉलेजेस कमी सुद्धा होऊ शकतात किंवा पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये हे कॉलेजेस ऍड सुद्धा होऊ शकतात। सो आत्ताच्या स्टेजला आपल्याकडे 98 जुने कॉलेजेस म्हणजे मागच्या वर्षीपर्यंतचे कॉलेजेस आणि प्लस ह्या वर्षी नवीन झालेले 3 कॉलेजेस, म्हणजे साधारणतः 101 कॉलेजेस सध्या पहिल्या राऊंड मध्ये असतील असा अंदाज आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22 गव्हर्नमेंटचे BMS चे कॉलेजेस हे ऍडमिशन प्रक्रियेमध्ये असायचे। ह्या वर्षी मात्र जी लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये एक कॉलेज आपल्याला सध्या तरी कमी झालेलं दिसतंय, म्हणजे अजूनही परमिशन आलेली दिसत नाही। सध्या फक्त 21 कॉलेजेसच दिसत आहे। हे जे एक कमी झालेलं कॉलेज आहे हे पुण्यामधील चांगलं रेप्युटेड कॉलेज आपल्याला दिसतंय, पण कदाचित पहिला राऊंड सुरू होण्याच्या अगोदर या कॉलेजला सुद्धा परमिशन येऊ शकते। सो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा इम्पॅक्ट हा बराचसा या ऍडमिशन प्रक्रियेवरती असणार आहे। मागच्या वर्षी BMS कोर्सेसची ऍडमिशन प्रक्रिया अगदी जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होती आणि ऑलमोस्ट डिसेंबर महिन्यापर्यंत नवीन कॉलेजेसला मान्यता ही मिळत होती। सो जितके नवीन कॉलेजेस हे पहिल्याच राऊंड मध्ये ऍड होतील तितका विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो। सो अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।